नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे। सर्वत्र देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि रोषणाई सुरू आहे। अमरावती शहरातही एक जुना आणि प्रसिद्ध उत्सव म्हणजेच प्रताप चौकातील श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ। यंदा या मंडळाचे 55वे वर्ष असून मंडळाने खास आयोजन केले आहे। पाहूया या उत्सवाचे खास आकर्षण काय आहे। अमरावती शहरातील प्रताप चौकात असलेल्या श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्रोत्सवाकरिता जय्यत तयारी केली आहे। या मंडळाची 55 वर्षाची अखंड परंपरा आहे आणि दरवर्षी मंडळाकडून भव्य आणि आकर्षक उत्सवाचे आयोजन केले जाते। या वर्षीच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे इंदोर येथून आलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी तयार केलेली कृष्ण होलीची झाकी आणि बजरंगबलीची झाकी। ही झाकी पाहण्याकरिता केवळ अमरावतीतूनच नव्हे तर आसपासच्या शहरांमधूनही हजारो भक्त येण्याची शक्यता आहे। या आकर्षक झाकीमुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढणार आहे। भक्तांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मंडळाने सुरक्षा आणि दर्शनाकरिता विशेष व्यवस्था केली आहे। सर्व भक्तांना देवीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी योग्य पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत। श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडल इस साल 55वां साल मनाया जा रहा है। मैं मंडल का प्रमुख महेंद्र चोपड़ा और हमारे साथ में सचिव श्री सुरेश जी शर्मा है। हर साल के मुताबिक इस साल नवदुर्गा उत्सव मंडल धूमधाम से मनाने का विचार किया है। इस साल इंदौर की झांकी कृष्ण होली की लेके आए हैं और उसी तरह बजरंगबली का भी प्रोग्राम दिखे। बजरंगबली की भी की झांकी है और लाइटिंग भी इंदौर से लेके आए हैं। और इस साल हमने युवा लोगों को मंडल में थोड़ा सा सौंपा है काम के लिए। इस साल हमने सोचा है कि हमारे नवयुवक जो बच्चे लोग हैं उनको थोड़ा सा सौंपे काम, क्योंकि आगे जाके उनको ही मंडल चलाना है और इसलिए उनके पीछे हमारा मार्गदर्शन हमेशा रहेगा और है। अशा प्रकारे अमरावतीमधील श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ आपल्या 55व्या वर्षाच्या परंपरेनुसार यंदाही भव्य आणि दिव्य नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज आहे। हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून कला, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक बनला आहे।